नमस्कार मित्रांनो, आज आपला कोणताही प्लॅन नव्हता, पण नसलेला प्लॅन बदललेला आहे आणि एकविरायला विजिट करायचा प्लॅन झालेला आहे. तरी मग चलो. तर गाड्यांची साफसफाई चालू आहे, पूर्ण तयारी झालेली आहे. बॅग वगैरे भरून आम्ही निघलेलो आहोत. 2 गाड्या पुसून झालेल्या आहेत. पलीकडे खूप प्रयत्न चालू आहेत, पण गाडी काय हलत नाहीये. तर आपण आता निघालेलो आहोत. आता आपला अजून एक मित्र आहे, त्याला आपण पुढे पिकअप करू. त्यासाठी मी जातो पुढे. चालेल, बाय बाय. मिळते नेक्स्ट स्टॉप पे. तर प्रवास सुरू झालेला आहे. आता आपल्याला जायचं आहे लोणावळा साईडला, पुणे लोणावळा. तर वाघोलीपासून आपलं डेस्टिनेशन म्हणजे कार्ला लेणी व एकविराय मंदिर 76 किलोमीटर आहे. तर आपला रूट असा असणार आहे की वाघोली, शास्त्रीनगर, खडकी, जुन्या मुंबई पुणे हायवे मार्गे सरळ कार्ला लेणी. चला तर मग तोपर्यंत तुम्ही सिटी व्ह्यू एन्जॉय करा. आता आपण आलो आहोत खराडीमध्ये. मित्रांनो, वाघोली साईड म्हणलं की ट्रॅफिकचा विषय लय बेकार. हे ट्रॅफिक समोर दिसत असेल तुम्हाला, दोन्ही पण, धूळ पण आणि ट्रॅफिक पण. आता आपण आलो आहोत विमाननगरमध्ये, त्यानंतर कल्याणीनगर, शास्त्रीनगर आणि शास्त्रीनगरच्या थोडं पुढून येरवडा पोलीस स्टेशनपासून आपण राईड घेणार आहोत खडकी मार्गे. आता आपण आहोत येरवडामध्ये आणि इथून खडकी कंटोन्मेंट झोन चालू होतो. तर आता आपण लागलेलो आहोत पुणे मुंबई हायवे. इथून पुढे आता आपल्याला सागर आणि प्रथमेश जॉईन करणार आहेत. प्रथमेश पुढे सागरला घ्यायला गेला होता. पेक्षा CMCचा एरिया एवढा डेव्हलप आहे ना, खूप वेल मेंटेन, क्लीन, मॅनेजमेंट वगैरे एकदम प्रॉपर आहे. त्याचं PMC मध्ये नाही आहे. ते आता आपण आलो आहोत नाशिक फाटा. CMC खरंच बाई, CMC ना A1 आहे, A1. काय वेल मेंटेन्ड आहे, झाडी वगैरे एकदम क्लीन, एकदम फ्रेश वातावरण, फ्रेश एअर. हा तिरंगा ध्वज म्हणजे एक खूप मोठं लँडमार्क आहे भक्ती शक्तीसाठी. प्रथमेश आणि सागर मागे राहिलेत. आपण थोडा वेळ त्यांच्यासाठी इथे थांबूया. तर आलेले आहेत आपल्या मंडळाचे बाकीचे कार्यकर्ते.
हाय सागर भाई. कोण आहे? 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह कसलं बघायला हो, बिग फॅन. तर गाड्या चेंज केलेल्या आहेत. काय साऊंड आहे, दिल को सुकून मिला. आपण आलेलो आहोत कारलामध्ये. इथून आता राईट घ्यायचा आहे या चौकातून मेन हायवेचा. शहात्तर किलोमीटरचा प्रवास आपला पूर्ण झालेला आहे आणि आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या कमानीजवळ. तुमच्याकडे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर जर नसेल तर सुरुवातीलाच उजव्या बाजूला म्हणजे पायथ्यालाच उजव्या बाजूला पायऱ्यांची सुद्धा व्यवस्था आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट मंदिरापर्यंत पायऱ्यांचा वापर करून जाऊ शकता. मंदिराकडे जाणारा रस्ता हा घाटाचा आणि खराब असल्यामुळे गाडी सावकाशच चालवा. आता आपण आलेलो आहोत एकविराई देवस्थानाच्या पायथ्याशी. इथून आता आपण वरती जाणार आहोत. ही खाली पार्किंग आहे. जेव्हा आपण एकविराई देवीच्या मंदिराच्या सानिध्यात पोचतो ना, तेव्हा एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळते. मन अगदी प्रसन्न होते. देवीच्या दर्शनासाठी दूर दूरहून भाविक येतात. एकविराई देवीचे हे मंदिर कार्ला लेण्यांच्या परिसरातच आहे. स्थानिक लोकांनुसार पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधलं होतं. मित्रांनो, एकविराई देवी दर्शनासाठी येताना काही गोष्टी लक्षात असू द्या. पहिली म्हणजे हे मंदिर सकाळी 5ला उघडले जाते तर 5:30ला आरती केली जाते आणि सायंकाळी 7 वाजता आरती झाल्यानंतर मंदिर पूर्णपणे बंद केले जाते. आता एवढा प्रवास करून सगळेजणच खूप दमलो होतो. सर्वांनी घरूनच जेवण आणलं होतं, त्यामुळे घरच्या जेवणाचा थोडा वेळ आम्ही आनंद इथे घेतला. आम्हाला पाहून इथे 2 डोगेश भाई आले. त्यांना थोडी चपाती टाकली, त्यांनी पण ती आनंदाने खाल्ली. आता पोटाची भूक तर भागली होती, पण भूक लागली होती लेणी पाण्याची. तर आम्ही पटकन जेवण आवरलं आणि थेट निघालो लेणी पाण्यासाठी. तर लेणी पाण्यासाठी आपल्याला इथून तिकीट घ्यावे लागते, जे की आहे प्रत्येकी 25 रुपये. लहानपणी शाळेत असताना कार्ला लेणी खूप ऐकलं होतं, पण लेणी म्हणजे काय हे प्रत्यक्षात आज पाहत होतो.
त्याला बंद कसं चालू होतं चालू तसंच आहे ते पप्पा आहे कसं हिरो कार कॅमेरा ही होती पुण्याजवळची कार्ला लेणी आणि एकविराईचं मंदिर. तुम्ही वन डे ट्रिपसाठी येऊ शकता इथे. पेढे घ्या, बर्फी घ्या, इकडे पेढे प्रसाद देऊ का? आता आपलं एकविराई दर्शन झालेलं आहे. कार्ला लेणी बघून झालेली आहे. तरी आता आपण सगळे चाललेलो आहोत पार्किंगच्या दिशेला, म्हणजे खाली इथे आपल्या बाईक्स पार्क केलेल्या आहेत. तिथून काहीतरी खायचा प्लॅन आहे, त्यानंतर सरळ घरी. आम्ही आमच्यासोबत इंस्टा 360 X3 पण आणला होता. त्याचे पण काही सीन्स आम्ही ब्लॉगमध्ये ॲड करू, त्यामुळे तुम्हाला. आणि हा जो ही जी रेकॉर्डिंग चालू आहे ती DJ Osmo Action 4 आणि दुसरा आहे तो इंस्टा 360 X3. म्हणजे तुम्हाला दोन्हीच्या व्हिडिओ क्वालिटीची आणि परफॉर्मन्सची आयडिया भेटून जाईल. चला चला ओय